आग लागली. विठ्ठल मंदिराला दान करणार. पण आता मला कबूल करताना बिलकुल कमीपणा वाटत नाही की ती माझी चूक होती. कारण कुणीतरी माझे डोळे उघडले, सभोवतालच्या परिस्थितीची नीट जाणीव करून दिली. तेव्हा आता मी माझा निर्णय बदललेला. माझी फॅक्टरी आणि माझी सगळी मिळकत माझ्या मुलासारख्याच असलेल्या विठ्ठलच्या नावे करतोय. पप्पा! हरामखोर! शेवटी लायकी दाखवलीस ना. तुला इथं काय करायला आणलं होतं आणि काय केलंस तू? पप्पा, तुम्ही हे सगळं ज्याला द्यायचं म्हणताय ना, तो खरा कोण आहे माहितीये का? चोर, एक नंबरचा चोर. हो ना, वारकरी असल्याचं नाटक करतोय तो. कोण नाटक करतोय? हा विठ्ठल. हो. तो जर चोर आहे तर स्वतःच्या बापाला फसवण्यासाठी तुम्ही त्याला घरात आणता. ते तुम्ही कोण? कोण? दरोडेखोर. सर, थांब जरा, मला बोलू दे. तुम्ही ज्या दिवशी विठ्ठलला घरात आणलत ना, त्या वेळेलाच मी त्याला ओळखलं होतं. तुमच्या आयुष्यामध्ये एक मोठं वादळ येणार आहे. वादळ? होय. कसलं वादळ? ते तुम्हाला समजल लवकरच. वादळ कसलंही येऊ दे, माझा हा विठुराया माझ्यासोबत असेल ना. ते तुमच्या सोबतच असेल, सावलीसारखा. गोकुळामध्ये भगवंत सुद्धा दही दूध लोणी चोरायचे, पण त्या स्वार्थासाठी नाही, परमार्थासाठी, दुसऱ्यासाठी. तुम्ही याला चोर मांडणारे कोण रे? हा? तुम्हा दोघांचा कोसळलेला संसार या विठ्ठलानं सावरलाय, आहे ना लक्षात? प्रशांत, तुला तर माझा मुलगा म्हणण्याची सुद्धा लाज वाटते. दारूच्या नशेमध्ये या बिचाऱ्या सुमनवर तू अतिप्रसंग करायला निघाला होतास, आठवतंय का? एवढ्यात विठ्ठल मध्ये आला म्हणून संपलं सगळं. आणि एक लक्षात ठेवा सगळ्यांनी, तुम्हा कुणाही पेक्षा जास्त विठ्ठल माझा मुलगा आहे. त्यामुळं मी ठरवलेलं आहे, माझी सगळी संपत्ती, माझी संपूर्ण मालमत्ता मी विठ्ठलला देणार आहे. पप्पा, मान्य, आम्ही वाईट आहोत, स्वार्थी आहोत, सगळं आहे. पण म्हणून सगळी प्रॉपर्टी एका उपऱ्याच्या नावावर करणार आहात का तुम्ही? ते काही नाही. या प्रॉपर्टीवर आमचाच हक्क आहे, फक्त आमचा. जिजू बघताय काय? धक्के मारून या विठ्ठलला हाकलून द्या इकडनं. म्हातार चळ लागलेल्या आपल्या बापाला सुद्धा. काय? तुम्ही माझी आणि काय तुम्ही काय बघताय? झाली पूजा, चला निघा. थांबला काय? चला निघा. जिजू बघताय काय? हकला या विठ्ठलला पहिलं बाहेर. अरे विठ्ठलला कशाला? या म्हाताऱ्यालाच हाकलं होतं ना आधी. मालकाला हात नाही लावायचा. हात जोडून विनंती करतो,
लय मोठी चूक करताय तुम्ही. अशी चूक करू नका, कारण हा जो डॉलर उभा आहे ना, तो या माणसामुळे उभा आहे. आणि यांना जर तुम्ही बाहेर काढलं तर विनाश होईल. जो काय विनाश व्हायचा आहे ना तो होऊ दे, आमचा आम्ही बघू. निघ. चल निघ. चला मालक, आपलं ही तर कोणी बी नाही. चला. रामकृष्ण हरी. शांतपणा शिकवतोय. आग लागली. अरे माझी मुलं आहेत आतमध्ये. ओ माऊली, हो कोणची मुलं? तुम्हाला जी वाटतंय ना ऐश्वर्य ऐश्वर्य, समद खंडर झालंय. आणि ही मुलं ज्यांनी तुमची इस्टेट हडप केली, ही असली पोरं. आता काही वेळापूर्वी आपल्याला धक्के मारून बाहेर काढलं, ती मुलं. हा? पोटची पोरं आहेत रे ती. मला जायला पाहिजे त्याला. माऊली, कसली चिंता, मी आहे ना तुझ्या सोबत सदैव. रामकृष्ण. लोक खोळंबलेत माझ्या वास. हरामखोरांनो, नाहीच लाट टाकला. आता तुम्हाला जण चहा खाऊ घालतो काय टाकऱ्याला. ए नाग्या, आता तुझा खेळ खालास. आता बस पत्ते कुठच जेलमध्ये. हा, डॉक्टर काही काळजी करू नका काका, तिघेही अगदी सुखरूप आहे. थोड्या वेळाने तुम्ही भेटू शकता त्यांना. ओके, थँक्यू, धन्यवाद डॉक्टर.
विठ्ठला, अरे अरे बाळांनो, उठू नका, उठू नका, पडून राहा, पडून राहा. विश्रांतीची गरज आहे तुम्हाला. पप्पा मला विश्रांतीची नाही, माफीची गरज आहे. आय एम सॉरी पप्पा, व्हेरी सॉरी. अगं काय आहे, बाप म्हणून माझं कर्तव्य होतं ते, नाही का? पण बाबा, आम्ही मुलं म्हणून आमचं कर्तव्य पार नाही पाडलं. माफ करा आम्हाला. प्रशांत, लहान मुलांनी मोठ्यांकडे आशीर्वाद मागायचे असतात, माफी नाही. मी तुम्हाला मागे म्हटलं होतं की माझी सगळी प्रॉपर्टी मी विठ्ठलला देईन. अरे पण ते फक्त काही गोष्टींची जाणीव करून देण्यासाठी होतं, बाकी काही नाही. हे सगळं माझं जे आहे ते तुमचंच आहे रे बाळानो, तुमच्यासाठीच आहे. सुमन, मला माफ. खरं तर मी तुझ्या माफीच्या पण लायकीचं नाही. माफ कर. आम्हा तिघांना पण माफ करत. आम्ही एवढे वाईट वागलो तुमच्याशी, तरी तुम्ही आम्हाला आगीतून वाचवलं. मी तुम्हाला वाचवलं? मी नाही वाचवलं. हे माऊली, अरे पोरांनो, साक्षात विठ्ठलाने वाचवलं रे तुम्हाला. चोर तर चोर, पण चोराचं एक ऐका, परत जुगार नका. पण जो नवीन जीव येणार आहे त्याला हे जग बघायचं ना. त्या जीवाला तुमच्या खुशीची गरज आहे, तुमच्या मायेची आवश्यकता आहे. तिच्याशी लग्न करणार असाल, नवरा म्हणून प्रेम करणार असाल ना, तर हा विठ्ठल तुमच्या पाठीशी उभा आहे. तिकडे मागे बॉक्स पाडणार आहे, बॉक्स पाडणार आहे. साक्षात विठ्ठलाने वाचवलं रे बाबानो. विठ्ठला, तुझे लाख लाख आभार. माझ्या पोरानं वाचव. काय रे, 1 वर्ष वारी चुकली तो माझी खुशाली विचारायला माझ्या घरी आलास. मी नाही रे ओळखलं तुला, खरंच नाही. उलट मी तुझ्यावर संतापलो, चिडलो, तुला काय काय बोललो. पण तू मात्र हसत मुख चेहऱ्यानं माझ्या प्रश्नांची उत्तर देत राहिलास. माऊली, मी कसा उतरा येऊ रे तुझा? मन मंदिरात कसा उतरा येऊ? आला बाभरास दाही दिशा चराचरी याची कृपा छाया माझा सावळा देव विठुराया माझा सावळा.
देव विठुराया. ओ धनी थांबा की. तू वय मी तुमची बायको रुक्मिणी. अगं असं काय करतेस? मी ओळखणार नाही होय ग तुला. काय कुठे निघाला? नाही पण मला सांग, तू इकडे काय करतेस? नाही म्हणलं बघावं की माझा नवरा एकटाच कुठं कसं पाय हिंडतोय म्हणून. हा ग, मी काय मनानं फिरतो होय? भक्त बोलवता जावं लागतं. हा लग्नाच्या बायकोला विसरून. असं कसं विसरीन मी तुला? अगं पूर्ण ब्रह्म सुद्धा अपूर्ण आहे तुझ्या वाचून. हा राहू दे, पूर्ण ब्रह्म सुद्धा अपूर्ण आहे म्हणे. एखादा भक्त बरोबर जाईल मला विसरून परत. अगं असं कसं विसरेन ग? तू माझी रुक्मिणी आहे, रखुमाई आहे, एकुलती एक आहे, लाडाची आहे. जाऊ द्या, पांडुरंगाची शपथ. स्वतःची शपथ करा ती पण खोटी. चिडू नको ग माय. मला सांग तुझं काय म्हणणं आहे? हा आता तुमच्या स्वभावाला औषध नाही ना. अगं रुक्मिणी, स्वभावाला कुठं औषध असतं का? हा मग तो स्वभाव भगवंताचा का असेल? बरोबर आहे. म्हणून ना, म्हणून मी ठरवलंय. काय ठरवलंय? की आता जिकडं तुम्ही जासाल ना, मी पण तुमच्या सोबत येणार सगळीकडे. तू माझ्यासोबत येणार? अगं तेवढं सोपं नाही आहे रुक्मिणी ते. मग हे बघ, हा भामचंद्र डोंगर असा चढायचा, मग खाली उतरायचं. अगं लय पाय दुखतेत. मग पुढे भांबोली गाव आहे, तिथे एका भक्ताने मला हाक मारली. मग खूप कठीण आहे ते. चालेल ना, सवय मला. एकत्र करू आपण. पण मी लय बिझी असतो, मला अजिबात टाइम नसतो बोलायला सुद्धा. हा कारण लय लोक खोळंबली आहेत माझ्या वाचून. तुमच्या वाचून नाही हो, आपल्या वाचून.